आमच्या सियाला आज पांढरा रस्सा हवा आहे, तर चला बनवूया कोल्हापुरी स्टाईल पांढरा रस्सा. सर्वात प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याचा स्टॉक बनवून घ्यायचा. अर्ध्या नारळामध्ये 1 वाटी पाणी घालून त्याचं दूध बनवून घ्यायचं. त्याच्या भांड्यावर सुती कापड घालून वाटलेलं मिक्सचर घालून नारळाचं दूध काढून घेऊया. तुम्हाला जशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने त्यामध्ये पाणी घालून तुम्ही दूध काढून घेऊ शकता. चला तर मग मसाला बनवून घेऊया. अर्धा कांदा चिरून पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हा कांदा परतून घेऊया. 7 ते 8 लसूण पाकळी, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8-10 काजू, 1 चमचा मगजबी, 1 चमचा पांढरे तीळ, 2-3 मिरच्या, हा मसाला परतला की समजायचं निम्मी लढाई जिंकली. चला तर मग हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. एकदम बारीक आणि सॉफ्ट क्रीमी टेक्स्चरचं असं हे मिश्रण तयार होतं. त्यामध्ये 1 चमचा तेल घालून गरम होऊन द्यायचं. त्यामध्ये 2 तमालपत्री, 2 बदाम फुली, 2 दालचिनी, 4 लवंग असा खडा मसाला घालून भाजून घ्यायचा. त्यामध्ये बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा. मसाला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. यामध्ये आपण चिकनचा स्टॉक ॲड करूया. एक चमचा मिरेपूड घालायची. छान अशी उकळी आल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आजारी माणसांसाठी हे आमचं कोल्हापुरी औषध आहे. गॅस बारीक करून यामध्ये आपण आता नारळाचं दूध ओतून घेऊया. वा, अप्रतिम असा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. बघूया आता आमच्या सिया राणीला कसा लागतो ते. घ्या, तयार झालं तुमचं पांढरा रस्सा. कसं झालंय?